अजितदादा गेल्यामुळे त्यांच्या फॅनरला उपस्थित होतो आणि मला थोडी माहिती मिळाली आहे. आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे मला या संदर्भात फार काही कुणावर आरोप करायचे नाही. पण झालेली घटना, चाकू तलवारी बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळून न्यायचं काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं. याच्यामागे कोण आहेत, काय आहे, हे सगळी चौकशी पोलीस करतील. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला, एक अटकही आहे, तो प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा माणूस आहे. त्यांनी तुमच्या नगरसेवकांना अडवलेला आहे आणि पराभूत काँग्रेस उमेदवार आहे. नाही, असं मी नाव ऐकलं आहे, पराभूत काँग्रेस उमेदवार आहे त्यांच्या गटाचा वगैरे. पण आता ते वस्तुस्थिती मी काय घेतली नाही माहिती, आणि मला संपूर्ण माहिती घेतल्यावरच मी बोलू शकेल. मला या संदर्भात पूर्ण माहिती नाही आहे, कोण आहेत गुन्हेगार, काय आहेत, कोणाच्या जवळचे आहेत, याबद्दल अद्याप पूर्णतः स्पष्टता नाही आहे. इतका का टोकाचा संघर्ष, इथपर्यंत का चला पुढे विषय. हो, काल अजितदादांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या चर्चा होत्या. तुम्हाला काय वाटतं, तर त्या चर्चा कुठे जाईल आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं, राष्ट्रवादीचं नेतृत्व द्यावे अशी देखील मागणी समोर येते? नाही, असं आहे की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, राष्ट्रवादीने एकत्र यावं न यावं. पण मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आम्हाला वाटतं, महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, दुभंगलेली मतं जुळावीत. आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल की पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आणि अनेक त्या विचाराशी जोडले आहेत, तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजेत असं मला वाटतं. आता तो त्यांचा प्रश्न आहे की ते कसे एकत्र येतील आणि कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतील. हा, कारण शरद पवार साहेबांनी पवार कुटुंबीय आणि त्यांची संपूर्ण फॅमिली, भाऊ बहिणी सगळ्यांना खूप छान एका माळेमध्ये बांधण्याचं काम केलं आहे. खरं म्हणजे खूप छान त्या कुटुंबाला सांभाळलं असं म्हणता येईल. आता ही जबाबदारी अर्थात पवारसाहेबांचं वय लक्षात घेता या युवा पिढीने सगळी जबाबदारी घेऊन पक्षाची धुबरा एकत्रितरित्या सांभाळली पाहिजे, असं माझं मत आहे वैयक्तिक. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव सध्या चर्चेत आहे, आघाडीवरही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबतचा प्रस्तावही दिला जाऊ शकतो, खात्यांबाबतही प्रस्ताव दिला जाऊ शकतो. हो, ते जर उपमुख्यमंत्री होतील तर तो पक्षाचा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटांचा निर्णय आहे, कुणाला मंत्री करावं, कुणाला उपमुख्यमंत्री करावं. त्यांचं तसंही एक पद रिक्त आहेच, मला वाटतं मंत्रीपद. आणि सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होते आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे. एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे. नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं. अजितदादांनीच त्या संदर्भात पुढाकार घेतला. आता ते जर म्हणत असतील की या बैठकीशी आणि एकत्र येण्याशी अजितदादांच्या प्लेन पडण्याचा संबंध आहे, क्रॅश होण्याचा संबंध आहे, तर मला वाटतं या संदर्भात चौकशीची मागणी एनसीपीने केली पाहिजे आणि स्पष्टता आणली पाहिजे. आम्ही कोणावरही कुठलाही आरोप करण्यापूर्वी जनतेचं मतसुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आपण सोशल मीडियावर सगळं बघतो, 80-85% लोकांच्या मनात याबद्दल संभ्रम आहे. हा घातपात आहे की अपघात आहे. त्यामुळे सरकारनं उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे. यामागे काय कोणाचं हात आहे, कोणाचा सहभाग आहे की नाही आहे, हे संदर्भात CBI चौकशी मी मगानी म्हटलं, किंवा न्यायाधीशाच्या अंतर्गत एक समिती करून अशी उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि यामध्ये सत्यता पुढे यावी असं आम्हाला वाटतं.